इस्रायलनं आता इराणला रशियाकडून होणाऱ्या पुरवठा साखळीवरती मारा केलाय। कास्पियन समुद्रामार्गे इराणला रशियाकडून ड्रोन्स आणि गहू पुरवठा सुरू होता, त्यावर इस्रायलनं मारा केला। कॅस्पियन समुद्रातील अंझाली नावाच्या बंदरावरती इस्रायलनं हल्ले केलेत। याच बंदराद्वारे रशियाकडून येणारा माल संपूर्ण इराणला पुरवला जात होता। रशियानं हल्ल्यांचा निषेध केलाय। कॅस्पियन समुद्रात युद्धाचा फैलाव करणं इस्रायलला महागात पडेल असं रशियानं म्हटलंय, तर इराणनंही हल्ल्यांचा निषेध केलाय। अमेरिका इस्रायल इराण संघर्षाच्या 26व्या दिवशी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव वाढलाय। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप नौदलानं एका कंटेनर जहाजाला अर्ध्या वाटेतूनच परत पाठवलंय। हे जहाज कराचीच्या दिशेने जात होतं। कायदेशीर नियमांचं पालन न केल्यामुळे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी न मिळाल्यानं सेलेन या कंटेनर जहाजाला परत पाठवण्यात आल्याचं IRGC नौदल कमांडर यांनी सांगितलंय। इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली। होर्मुझ सामुद्रधुनी सुरू ठेवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे। भारतातील अमेरिकेच्या राजदूतांकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। रिलायन्सनं इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी केली आहे। अमेरिकेनं इराणवरचे निर्बंध 30 दिवसांसाठी शिथिल केलेत आणि त्यामुळे त्याचा लाभ घेत तातडीनं रिलायन्सनं इराणकडून तेल खरेदी केली आहे। मिळणाऱ्या पैशातून इराण औषधं विकत घेणार असल्याची माहिती आहे। रिलायन्सनं 50 लाख बॅरल कच्चं तेल विकत घेतलंय आणि त्याची किंमत साधारणपणे $50 कोटी घरात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवहार रुपयांमध्ये झालाय, तसंच युको बँकेतून इराणला पैसे अदा झाल्याची माहिती आहे।